हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पटाडे. तर काल ब्लॉग घ्यायला वेळच नाही भेटला आणि काल होती आपल्या इथं ऊसाची लागवड चालू, त्याच्यामुळं जास्त धावपळ झाली. तर टाईमच नाही भेटला मग ब्लॉग घ्यायला. तर आज पण सकाळी लवकर जायचं होतं वावरात, पण नाही गेले कारण परत गाऱ्याने त्याने सर्दी. आता हे लग्नाला जाऊन इकडं तिकडं पाण्याचा बदल झाला, तर परत घासान ते पॅक हो राहिलं आहे. म्हणून मग आज थोडंसं उठायला लेट झालं. जागमस आली होती पण उठलेच नाही, घरातच बसून राहिले शेगडीपाशीच. आणि मग आवरायला पण थोडा टाईमच झाला. मग चाललं दम्मा आता वाजले 10:15. आता जायचंच आहे वावरात, निघायचं. पण मी म्हटलं चला आज ब्लॉग घ्यावाच लागणार आहे, कारण काय चाललं आहे काय नाही आपल्या फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला पण कळलं पाहिजे. तर थंडीगार फुलाचं झाडाचं किती छान दिसतंय ते. असं फुलं ते मस्त फुलं तर ते आणखीन छान वाटते. आणि ह्या बकराकडं पाहून तर इतकं पोटात तुटत आहे ना. ओ काय एवढं कसतरी होत आहे ना, कारण त्याची आई नेली पाहुण्यांनी. ते लई दिवसाची न्यायची म्हणत होतं भैया, ते नेली त्यांनी. तर ते इतकं वरडू राहिले त्याला वाटतं असं माझी आईच कुठं गेली काय माहिती. मला बघितलं का असं मोठं पण रात्रीचं जरी मी दरवाजे उडून बाहेर आले ना, तर लगेच ते मोठ्याने ओरडतंय. पाठच ती पण लईच ओरडते. तिच्याकडे बघून इतकं कसतरी होतं ना माणसाला. आणि म्हणजे किती मुख्य चित्राबाला पण किती गिन्यान असतं लहान लेकराच्या वर. एखाद्या लेकराला नाही का मला लेकरू जरी कोणाचं असं आई वाचून असं किलवणी झालं, रडायला लागलं ना, माझ्या पोटातले कसतरी होतं. तसंच हे कालच्या धरून करडाचं बघत आहे ना, तर ते इतकं ओरडत आहे ना ते आईला बघू. आई इकडे तिकडे आईला बघत आहे आणि ओरडत आहे. सारखं जाळीतून बाहेरच बघतंय इकडं. त्याला वाटतं इथं असं बाहेर आहे काय इकडं बघतंय आणि ओरडतंय. तर इतकं कसतरी होतं ना त्याच्याकडे बघितलं का. म्हणून किती म्हणजे मला हे म्हणायचं की माणसाला गिन्यान नसतं, माणसाला कसं वागावं त्याचं हे नसतं. आणि मुख्य चित्रावाला किती कळतंय का माझी आई नाही इथं. आणि आता त्या पण शेळ्याचे आहेत ना बाकीच्या, मग ते त्यांच्यात कसं मिसळणार नाही ना, मिसळणार नसते, कारण त्याला त्याची आईच पाहिजे असते. तसं लेकरांसारखीच गंमत झाली त्याची. तर त्याच्यामुळं तर मग ते आणखीन त्याच्याकडे जीव घुटमळतोय काय असं वाटतं त्याला. पण एकट्याला जर रानात नाही म्हणते एकटं राहणार नाही, कारण मला रानात कापूस शेताचं काम चालू आहे. ते कापसात आहे ना, मला कापूस तर कुंखडं पळण तिथं शेजारी बिबळ्यात पडक आहे, तर पडकात जाईन. तर मग त्याच्यामुळे मी म्हणलं नको त्याला एकट्याला रानात न्यायला, कारण त्याला जर एकट्याला रानात नेलं ना तर परत त्याला एकट्याला राहायची सवय लागेल. आणि मग ते ह्या बकऱ्यांमध्ये ते मिसळायचं नाही. त्याच्यामुळं म्हणलं नकोच. आता कालचे धरून वरडले तर वरडण आजचे दिवस, उद्या चट शांत होईल. तर चला मग चालले वावरात, तुम्हाला दाखवतेच कुठं ऊसाची लागवड गेली. कालच्या ब्लॉगमध्ये तर दाखवलेलंच आहे, पण काल अधुरी होती, आज पूर्ण झाली. आणि कापूस मग मला आज कापूस वेचायचा आहे. तर चला पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व्हिडिओला नक्की. तर इथं ऊस होता, ते ऊसाचं रान मोकळं झाले, तर वेगळंच परिसर वाटून राहिलं आहे आता. कारण ऊस होता त्याच्यामुळं इकडचं काही दिसतच नव्हतं. आणि आता ऊस गेला आहे, ते वावर मोकळं केले तर कसं दिसतंय तिथं. चला मग. तर महादेवाचं दर्शन घ्या सगळेजण. आज शनिवार. तर मित्रांनो, इथं लावलाय आपण ऊस. एवढा ऊस लावून झालाय. कालच एंड झाला. काल तरी दुपारपोत गेला होता, दुपारच्या पुढं गेला होता. तर त्याच्यातच गहू पण लावलेलं आहे. सरीच्या वरम्याने गहू पण लावलेलं आहे. इकडून या पोलच्या साईडला 2-3 सारे लसूण पण त्याच्यात साईडने वरम्याने लावलेलं आहे. सगळं एकत्र हे केलं आहे. आता काय चांगलं येईन आणि काय नाही यायचं आता ते देवाला माहिती. जे यायचं असं चांगलं ते येईन, जे नाही यायचं ते नका काय ना. मग आता पण लसूण लावायला पण जागाच नव्हती कुठं. बऱ्याच दिवसात चाललं होतं रान करायचं, लसणाला थोडं वावर करावं लागेल.
पण ते व्हायनाच. आणि हे म्हणले लसणाचं रान लसूण निघलं तसं शिल्लक पडतं, मग ते एवढ्या वाफ्यात परत काही करता येत नाही, काही नाही. मग ते 2-3 वर्ष मध्येच रान तसंच पडन, कारण पलीकडून घास आहे आणि गिन्नी गवत आहे, अलीकडून ऊस. म्हणजे ते 2-3 पिकं न मोडणारे आहेत. आता 2-3 वर्ष ते 2-3 पिकं मोडणार नाहीत. आणि मग ते मध्येच 2-3 वाफे लसणाचे पडले असते. तर मग ते म्हणले मध्येच रान पडन, ते नको तिथं लसणात रान करायला. तर मग म्हणलं मग आता लसूण कुठं लावायचा. तर ते म्हणले ऊसाचे असे सरीच्या पोटाने दोही बाजूने लावला ना तर छान येईन, आणि शिवाय लसूण निघून जाईन, ऊस राहीन, असं होईन. तर मग तिथंच तर लावला तिथंच, तर जसं येईन तसं येईन. आता ह्यो कापूस याचायचा आहे. कापूस काय आता एवढा नसतो, 1-1, 2-2 बोंड फुटलेले असे थोडे थोडे पातळ उत्तळ असे. पण आता तो वेचून घेणं गरजेचं आहे, कारण कापूस वेचून घेऊन इथं मग हे रान कांद्याला मोकळं करायचं आहे. वर कपाशीला इतके पाते आलेत नाही बघा, इतके पाते आले तर एवढ्या निबर डोळ्या बिड्या आहेत मस्त. पण आता ह्या पात्याची वाट बघून उपयोग नाही, कारण सध्या आहे ना किती निबर दोडी असली ना, हे पादवाड्या किती निबर दोडी असली ना तर ते हे नाही होत व्यवस्थित, अशी फुटत नाही, किडकी होती. मग त्याची वाट पाहण्यात मजाच नाही. तर म्हणलं चला जाऊ द्या, घ्या येसून आणि शेंडे कापून मग जनावराला नेऊ, कारण जनावरं पण खातील आणि आपलं पण रान पण मोकळं होईल. तर तशा कैऱ्या जिवायला जायच्यात तर मग जनावराच्या पोटात जातील, म्हणून आता सगळे एकत्रित घाई चालली. हे बी उपटायचे. आता 1-2 दिवस बळच एवढं हे करून घ्यावं लागेल, येसून घ्यावं लागेल, उपटून घ्यावं लागेल. तोपर्यंत तर काय सुट्टी नाही आहे. आणि काम आणि ते एवढा जीव वैतागला ना, इतका जीव वैतागला आहे बस, नको झाले. आता कंटाळा आला आहे. प्रत्येक ऋतू बदलला की काम लगेच नवीन काम सुरू होतं, ऋतू बदलला की काम सुरू होतं. कारण तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस जून महिना लागतो ना, पानकळ्याचा स्टार्टिंग होती ना, तर त्यावेळेस हे ना पूर्ण वावर क्लिअरच असते, कपाशी लावायला रेडीच असते. वरून पाऊस पडूस तरच टाईम असतो का लगेच वावरात लगेच पाय घालावा लागतो कापूस लावायला. तर त्यावेळेस कापसाची घाई. मग कापूस लावला की खुरपायचं, त्याला 1-2 वेळा खत घालायचं, त्याला पाळ्या घालायच्या, त्याला कोळपायचं, गवत मागं पुढं मोठं झालं की उपटायचं. म्हणजे ती कपाशी याचायला येऊपर्यंत त्याच्यातच राहायचं. परत याचायला आले की कापूस याचायचा तो 2 महिना ते 1.5 महिना, जवळजवळ 2 महिने असतात कापसाचे. तर तेवढं ते कापूस येचूस तर परत बी माणसामागं तितकीच घाई. आणि थंडी, मग ते पानकळ्याचे दिवस संपले, थंडीचे दिवस स्टार्ट झाले की लगेच कपाशी उपटायची. गहू करायचा आहे, कोणाला ऊस करायचा आहे, कोणाला कांदे करायचे, ती कपाशी उपटायची. मग ते सुरू होतं. आणि ते कांदे केल्यानंतर मग कांदे खुरपायचे, झांबडायचे, पाणी द्यायचं, खत मारायचं, तणनाशक मारायचं. हे सगळं कांदे मोठले होऊपर्यंत, पोसूपर्यंत, काढायला येऊपर्यंत त्याची पळपळ. आणि परत हे थंडीचे 4 महिने याच्यातच जातात मग या कांद्याच्या याच्यात. आणि कांदे काढायला उन्हाळा स्टार्ट होतो. उन्हाळा स्टार्ट झाला का कांदे काढायचे आणि घरी न्यायचे, वावरात उरुळ्या घालायच्या, घरी न्यायच्या, भुसारे भरायचे. म्हणजे उन्हाळा पण अख्खा त्या कांद्यातच जातो. आणि थोडेसे 8-15 दिवस किंवा महिना असा सापडला की उन्हाळ्यात थोडा निवांत सापडलं ना, तर त्या पिरियडमध्ये आपल्याला बायांना घरी हे करायचं असतं, कुरड्या, पापड्या, शेवया हे करायचं असतं. मग कोणत्या ऋतूत निवांत आहे माणूस? निवांत कधीच नाही. कामाला का नाही करणार माणूस? एक ना एक दिवस कंटाळा येणारच नाही. किती दिवस उघडेर काम करणार आहे माणूस? तसंच आज आम्हाला झालं आहे. मी ह्या एवढ्यात हे ना या कापसाने त्याने इतकी वैतागली. कारण काय होतं माहिती आहे का, लोक तरी दुसरे तरी समजा रोजानी आणि त्याने करून घेतात, पण कापूस येसनी ते. पण माझं तसं नाही, मी घरीच करते ना, त्याच्यामुळे जास्त वैताग येतो मला. आणि घरचं करून मी बाहेर तिला जायचं म्हणलं का मग आणखीनच ताण होतो. पण घरचं करायला लागल्यावर वेळ लागत नाही, करतं माणूस उघडीवर. पण मग एखाद्या दिवशी असा कंटाळा येतो ना, असं वाटतं काहीच करू नये, घरीच राहावा. तसंच आज मला झालं आहे. पण मी बळच वावरात आले. आता 10:30 पावणे 11 झालेत, पण मी बळच वावरात आले.
आता कारण घरी बसून उपयोग नाही ना. मस्त घरी झोपलं तरी काय आपल्याला समजा कोण काय म्हणणार आहे ना, आपलं काम आहे आज नाही तर उद्या आपल्यालाच करायचं आहे. पण एक एक दिवस वाया जातो. चला कांद्याचा टायमिंग होऊन जातो, आपले 2 दिवसाचा कटाळा आपल्याला परत भवन, त्याच्यामुळं हळूहळू करीतच राहायचं. तर असं आमचे कामाची रूट असते दरवर्षीच. आणि शेतकऱ्याला आराम हा विशेष नसतो. नोकरीवाला माणूस तर रविवारच्या दिवशी आराम करतो, सुट्टी आहे म्हणून घरी दिवसभर झोपून राहणार, आज मला सुट्टी आहे, आज मी आराम करणार आहे. पण शेतकरी कधीच म्हणू शकत नाही मला सुट्टी आहे, कारण ते घरी जरी झोपला ना तर 1 तास 2 तास झोपन आणि परत उठून त्याला जनावराचं उरकण्याचे, चारा पाणी, काही ना काही रानात चक्कर तरी मारण्याचे, रानात थोडंफार काहीतरी करावंच लागतं. असं काम असतं आपलं शेतकऱ्यांचं. तर चला मग, हे तर आपलं रोजचंच रडगाणं आहे का नाही. तर कसा वाटला आहे तुम्हाला ब्लॉग, तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.